Hello guys, today we are going to solve questions of quadratic equation of 2 marks each. Here equation is given as, first one is solve the following quadratic equation by factorization method. This is example for 2 marks. Here quadratic equation is given as 3p square plus 8p plus 5 is equal to 0. Here first term is 3p square. The coefficient of first term is 3. So here we have to multiply 3 into 5. That is 15. We have to find out the factors of 15 as their sum is 8. So we can write here as 3 and 5. The sum of 3 plus 5 is 8. So here we write as 3p square plus 8p. 8p is equal to 3p plus 5p. That is 8p. So here we write as 3p plus 5p plus 5 is equal to 0. So here we write as 3p square plus 3p. We have to find common factors between these two terms, that is 3p. So here we write as 3p into p plus 1 plus third term is 5p and fourth term is 5. So here common factor is 5. So here we write as 5 into 5 bracket p plus 1 is equal to 0. So again common factor is p plus 1. So here we write as p plus 1 and 3p plus 5 is equal to 0. So here we write as p plus 1 is equal to 0 or 3p plus 5 is equal to 0. So again here we get the value of p as p plus 1 is equal to 0 or 3p plus 5 is equal to 0. So here we write as p is equal to 0 minus 1, that is p is equal to minus 1, and 3p is equal to minus 5. So p is equal to minus 5 upon 3. So we get the value of p as minus 1 and minus 5 upon 3. So here we write as value of p is minus 1 and minus 5 upon 3. Second question is, विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे बघा, 3p वर्ग अधिक 8p प्लस 5 इज इक्वल टू 0. या ठिकाणी पहिलं जे वर्गपद आहे 3p वर्ग आणि स्थिर पद 5. आता याचा कोएफिशिएंट किती आहे 3 आणि 5 यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 3 गुणिले 5 किती होतात 15. त्या 15 या संख्येचे आपल्याला अवयव घ्यायचे आहेत की ज्यांची बेरीज 8 येणार आहे, कारण मध्यम पद जे आहे 8p त्याचा कोएफिशिएंट 8 आहे आणि म्हणून 15 या संख्येचे अवयव असे घ्यायचे की ज्यांची बेरीज 8 येणार आहे. म्हणून 3 गुणिले 5 आपण केल्यानंतर 15 मिळतात, म्हणून 3 अधिक 5 बरोबर 8. म्हणून या ठिकाणी 8p याची फोड करताना आपण काय लिहिणार आहे 3p प्लस 5p. म्हणून आपण इथे लिहिणार 3p square plus 3p plus 5p plus 5 is equal to 0.
आता इथं 3 टर्म होते अगोदर, आता इथं 4 टर्म झालेले आहेत. मग आता 3p हा आपण कॉमन काढणार आहोत. 3p वर्ग आणि 3p याच्यामध्ये कॉमन 3p. तर इथं शिल्लक राहिलेले फॅक्टर्स आपल्याला लिहायचे आहेत p आणि 1, म्हणून p + 1 आपण इथं लिहिलेलं आहे. पण नंतर 5p + 5 याच्यातून p5 आपण कॉमन काढलेला आहे कंसामध्ये p + 1 = 0. सो हिअर वी राईट ॲज p + 1 and 3p + 5 = 0. या ठिकाणी आपल्याला pच्या 2 व्हॅल्यू मिळतात. आता आपल्याला माहिती आहे बघा, कुठल्याही दोन संख्याचा गुणाकार 0 केव्हा असतो, जेव्हा त्यापैकी पहिली संख्या 0 असते किंवा दुसरी संख्या 0 असते. या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल p + 1 = 0 किंवा और 3 + 5 = 0. म्हणून p + 1 = 0 आपण लिहिलेलं आहे. p ची व्हॅल्यू आपल्याला मिळते बघा -1 आणि या ठिकाणी p ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 3p = -5 म्हणून p = -5/3. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला 2 व्हॅल्यू मिळतात p च्या. उकल जर म्हटले आपण तर -1 आणि -5/3. याप्रमाणे आपण हे उदाहरण सोडवू शकतो. सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे बघा आपल्याला. इफ सेकंड क्वेश्चन दिलेला आहे बघा आपल्याला. इफ वन ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन x² - kx - 15 = 0 इज -3, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. या ठिकाणी रूट आपल्याला दिलेला आहे, वर्ग समीकरणाचे मूळ त्याची व्हॅल्यू दिलेली बघा x = -3 आणि इक्वेशन दिलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन x² - kx - 15 = 0. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. मध्यम पदाचा जो सहगुणक आहे त्याची किंमत आपल्याला काढायची आहे. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन दॅट इज गिवन इन दिस एक्झाम्पल. वी हॅव टू पुट द व्हॅल्यू ऑफ x = -3 दॅट इज गिवन. आपल्याला जी किंमत दिलेली आहे ती किंमत आपण त्या समीकरणामध्ये मांडणार आहोत. चलाची किंमत किती आहे -3, म्हणून -3² - k इंटू x म्हणजेच -3 - 15 = 0. म्हणून आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल -3चा वर्ग 9 - k इंटू -3 दॅट इज +3k - 15 = 0. 3k + 9 - 15 = आपल्याला लिहिता येईल बघा 3k - 6 = 0. हा -6 आपण RHS ला आणू, म्हणून 3k = 0 + 6 दॅट इज 6. 3k = 6 म्हणून k ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला k = 6/3 दॅट इज 2. म्हणून इथे लिहिता येईल आपल्याला k = 2. हिअर वी गेट द आन्सर. Our third example is if roots of a quadratic equation are 4 and -5 then form the quadratic equation. या ठिकाणी आपल्याला अल्फा आणि बीटाची किमती दिलेल्या आहेत. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन दॅट्स आर अल्फा अँड बीटा. अल्फा व्हॅल्यू ऑफ अल्फा इज 4 and बीटा इज -5. We have to find out the quadratic equation in the form of alpha and beta. Here we write as quadratic equation in the form of alpha plus beta, that is a² minus alpha plus beta into x plus alpha beta is equal to 0. So here we write as x² minus alpha plus beta, that is 4 plus minus 5 x plus alpha into beta, that is 4 into minus 5 is equal to 0. So here we write as, या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल -x² वजा 4 अधिक वजा 5 म्हणजेच -1 into x plus 4 into -5 that is -20 is equal to 0. So here we write as minus काय होणार आहे प्लस x² plus 1x minus 20 is equal to 0. So here we write as
एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. हे झालं त्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. या ठिकाणी अल्फाची किंमत किती दिली आपल्याला 4 आणि बीटाची किंमत -5. Here fourth question is given as if roots of a quadratic equation 3y square plus ky plus 12 is equal to 0 are real and equal. Find the value of k. Roots of equation are real and equal. So यहाँ पे हमें b स्क्वायर माइनस 4ac की वैल्यू निकालनी है. इथे इक्वेशन दिलेलं बघा आपल्याला 3y स्क्वेअर प्लस ky प्लस 12 इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. जर रूट इक्वल रियल आणि इक्वल आहेत याचा अर्थ b स्क्वेअर 4ac इज इक्वल टू 0. रूट्स ऑफ गिव्हन quadratic equation are real and equal. त्या वर्गसमीकरणाची मुळे ही रियल वास्तव आणि समान आहेत आणि म्हणून आपल्याला b वर्ग वजा 4ac ची किंमत 0 घ्यावी लागेल. आता या ठिकाणी आपल्याला दिलेले समीकरण आहे 3y वर्ग अधिक ky अधिक 12 बरोबर 0. या समीकरणामध्ये ए बी सीच्या किमती आपण काढू. हियर या ठिकाणी ए इज इक्वल टू 3, बी इज इक्वल टू के आणि सी इज इक्वल टू 12. तर दिलेले जे समीकरण आहे त्याची तुलना आपल्याला कशाची करायची आहे वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी. ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी बरोबर 0. त्यानुसार आपल्याला मिळाले ए ची व्हॅल्यू 3, बी बरोबर के आणि सी बरोबर 12. तर बी वर्ग वजा 4ac ची किंमत आपण काढू. बी वर्ग वजा 4ac बरोबर बीचा वर्ग म्हणजे केचा वर्ग वजा 4 गुणिला ए ची व्हॅल्यू 3 आणि गुणिला सी 12 म्हणून बरोबर बी वर्ग वजा 4ac ची किंमत 0 असणार आहे. कारण या ठिकाणी दिलेल्या वर्ग समीकरणाचे रूट जे आहेत ते रियल आणि इक्वल आहेत, वास्तव आणि समान संख्या आहेत. म्हणून बी वर्ग वजा 4ac ची किंमत 0 असणार आहे. म्हणून इथे लिहिणार आपण 0 इज इक्वल टू के स्क्वेअर मायनस. तर या ठिकाणी या तिघ संख्यांचा गुणाकार करायचा आहे. वजा 4 गुणिला 3 गुणिला 12, 4 3 12, 12 गुणिला 12 म्हणजेच 144. तर या ठिकाणी 0 इज इक्वल टू के स्क्वेअर मायनस 144. तर हे जे 144 ही संख्या आहे ही LHSला येणार आहे. म्हणून 0 प्लस 144 इज इक्वल टू के स्क्वेअर आणि म्हणून 144 इज इक्वल टू के स्क्वेअर. या ठिकाणी आपण लिहिणार के स्क्वेअर इज इक्वल टू 144. म्हणून के ची व्हॅल्यू काढताना दोन व्हॅल्यू आपल्याला मिळतील. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर प्लस 12 आणि मायनस 12. म्हणून इथं आपण लिहिणार के इज इक्वल टू प्लस 12 और के इज इक्वल टू मायनस 12. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर अजून हार्ड क्वेश्चन सोडवायचे असतील तर त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला पाठवणार आहे आणि त्यासाठी मी अजून व्हिडिओ बनवणार आहे. यानंतर दुसरा व्हिडिओ मी आज संध्याकाळी अपलोड करणार आहे.